वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली वणिदं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकारांचा सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये प्रामुख्याने आचार्य एक गोष्ट सांगणार आहे की ज्ञान आणि वैराग्य ज्याच्या जीवनात आहे त्याला कर्म निर्जरा सहज आहे। आम्ही मागेही एक श्लोक बघितला होता की कोटी जन्म तप तपे ज्ञान बिन कर्म झरेजे ज्ञानी के छिन माही त्रिगुप्ती ते सहज टरेते। छडालाकार पंडित दौलतरामजींनी हा श्लोक चौथ्या ढालीमध्ये ठेवलेला आहे। चौथी ढाल तशी ही सम्यक ज्ञानासाठी समर्पित असलेली ढाल आहे आणि त्या ढालीमध्ये ज्ञानाचा महिमा कथन करणारे अनेक त्यांनी श्लोक दिलेले आहेत की ज्ञान जीवनात असेल, अज्ञानाची क्रिया आणि ज्ञानीची क्रिया वरवर समान वाटत असली, क्रिया करताना एकच असली तरी अंतरंगामध्ये अभिप्रायामध्ये महत् अंतर असणार आहे आणि त्यामुळे ज्ञानीची कोणतीही गोष्ट ही ज्ञानमय आहे। तसंही आम्ही मागे बघितलं होतं की ज्ञानमय भावापासून ज्ञानमय भावाचीच उत्पत्ती आहे। अज्ञानीच्या जीवनात अज्ञानमय भावांचीच निर्मिती होणार आहे। जसं आडात असणार आहे तसं पोहऱ्यात येणार आहे। आणि या गाथांमध्ये आचार्य कुंदकुंदांनी देखील हे ज्ञानाचं सामर्थ्य कथन केलेलं आहे की एखादा विषवैद्य आहे, त्याला ज्ञान आहे की विषाचं सेवन कसं करायचं किंवा विष निर्विष कसं करायचं याचं ज्ञान त्याच्या जीवनात आहे आणि म्हणून तो विष घेत असतानाही जे दुसऱ्यांना मारण्याला कारणीभूत ठरतं ते विष त्याच्यासाठी मात्र मरणाला कारण ठरत नाही। ज्ञानाची महती गाताना छडालाकार पंडित दौलतरामजींनी म्हटलेलं आहे की ज्ञान समान न आन जगत में सुख को कारण इही परमामृत जन्म जरामृत रोग निवारण। हे परम असं अमृत आम्हाला ज्ञानाचं जीवनात मिळालेलं आहे की याच्यामुळे जन्म जरा मृत्यू रूपी रोगाचं निवारण होणार आहे आणि ज्ञानासारखं जगामध्ये कोणतंही सुखाचं कारण नाही। सुख कशात आहे हा जर अंतिम प्रश्न आम्ही स्वतःलाही विचारला तरी ज्ञानात सुख आहे आणि पदार्थात सुख नाही, हीच गोष्ट आम्हाला प्रतीतीमध्ये देखील येऊ शकते। किंवा त्यांनी आणखी सांगितलं की मुनिव्रत धार अनंत बार ग्रीवक उपजायो पै नीच आत्मज्ञान बिना सुख लेशन पायो। अनंत वेळा ह्या जीवानी मुनिव्रत धारण करून अंतिम ग्रैवैक्यकापर्यंत हा जीव गेलेला आहे, कारण ग्रैवैकापर्यंत मिथ्या दृष्टीचा देखील जन्म होऊ शकतो। त्याच्या पुढे मात्र मिथ्या दृष्टीचा जन्म होत नाही। अनुदिश आणि अणुत्तर याच्यामध्ये केवळ सम्यक दृष्टी जीवच जन्म धारण करतात, परंतु ग्रैवैकापर्यंत मिथ्या दृष्टी जाऊ शकतो। म्हणून मिथ्या ज्ञान सहित अनंत वेळा मुनिव्रत धारण करून हा ग्रैवैकापर्यंत पोचला, परंतु आत्मज्ञान झालं नाही। मी कोण याची प्रतीती आली नाही, संवरपूर्वक निर्जरा जीवनात अवतरित झाली नाही आणि म्हणून आत्मज्ञानाशिवाय या जीवाला सुखाची काडी देखील प्राप्त झाली नाही। आणि आणखी म्हणतात एक श्लोक तर 7व्या नंबरचा अत्यंत पाठ करण्यासारखा श्लोक आहे। धन समाज गजबाज
राजतो काज न आवे, ज्ञान आप को रूप, भय फिर अचल रहावे, तास ज्ञान को कारण, स्वपर विवेक बखान्यो, कोटि उपाय बनाए, भव्यता को आनो. जीवनामध्ये हा स्वपर भेद विज्ञान हे सर्वश्रेष्ठ म्हटल्या गेलेला आहे. आणि कोटी उपाय बनाय, की काहीही करा आणि तुम्ही या भेद विज्ञानाला जीवनात प्राप्त करा. समयसार जेव्हा आपण वाचत होतो, सुरुवातीला त्यांनीही सांगितलं होतं की ऐ कथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. तू काहीही जीवनामध्ये कर, मृत्वा मरणप्राय यातना सहन कर. ऐ हे एक मृदू संबोधन त्यांनी आपल्या भव्य जीवनासाठी दिलं. आणि कथमपि काहीही कर, जीवनामध्ये कोणतीही उठक पठक करावी लागली तर ती कर, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली तर ती कर, परंतु तत्व कौतूहली सन. आणि तत्व कौतूहली होणं याचा अर्थ स्वपर भेद विज्ञान जीवनात मिळविणं, ज्ञानाची समीचीन ज्ञानाची प्राप्ती करून घेणं. आणि अशी जर तुला समीचीन ज्ञानाची प्राप्ती झाली तर हेच तुझ्यासाठी मुक्तीचं कारण ठरणार आहे. जे पूरब शिव गहे, जाही अब आगे जे है, सो सब महिमा ज्ञान तनी मुनीनाथ कहे. ही सगळी ज्ञानाची महिमा आहे, भेदविज्ञानाची महिमा आहे, की जे पूर्वी मोक्षाला गेले ते ज्ञानाने, आताही वर्तमान काळात जे मोक्षाला जात आहेत तेही ज्ञानाने. भरत आणि ऐरावत क्षेत्रामधून हे द्वार बंद असलं तरी विदेह क्षेत्रामधून मुक्तीचं द्वार अजूनही आजही खुलं आहे. आजही 6 महिने 8 समयात 608 जीव मुक्तीला जातच आहे. नियमच आहे की 6 महिने 8 समय याच्यामध्ये 608 जीव हे मुक्तीला जाणारच आहे. ही निरंतर धारा जी सुरू आहे वर्तमान काळातही सुरू आहे. आणि असे हे जे जीव मोक्षाला जाणार आहे त्याला ज्ञानच एक कारणीभूत असणार आहे. असा हा ज्ञानाचा अचिंत्य अगाध महिमा आहे. अचिंत्य महिमा त्याला म्हणायचं की ज्याचा आम्ही विचारही कधी केला नाही, असं ज्ञानाचं फळ जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होऊ शकणार आहे. तर असं काल विषवैद्याचं आपण उदाहरण बघितलेलं होतं की जो विषवैद्य आहे तो मंत्र तंत्र आदीच्या सामर्थ्याने त्या विषामधील शक्तीचा नाश करतो, विष निर्विष करतो. त्याप्रमाणे ज्ञानी देखील ज्ञानाच्या सामर्थ्याने कर्मोदयामध्ये नवीन बंध करण्याच्या शक्तीचा नाश करतो, म्हणजे नवीन कर्मबंध होऊ देत नाही. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचं फळ त्याला अशा प्रकारे कर्मबंधन न होणं हे प्राप्त होतं. सम्यक दृष्टी जीव तीर्थंकर चक्रवर्ती किंवा गृहस्थ दशेमध्ये असो, भोगांच्या परिकरात तो राहत असो, पण भोगांच्या पासून तो अरुची भाव ठेवतो आणि आत्मिक आनंदापुढे हे सर्व रस त्याला निरस वाटतात. आम्हाला इतिहासात एक उदाहरण मिळतं संत मीराबाईचं. संत मीराबाईला विषाचा प्याला भक्षण करायला भाग पाडल्या गेलं आणि ते विष घेत असताना ती अत्यंत आनंद विभोर होऊन, किंवा हे जे विष आहे हे विष जणू माझ्या श्रीकृष्णाचा प्रसाद आहे किंवा हे अमृत आहे, अशा प्रकारे भावना ठेवून तिने तो विषाचा प्याला रिक्त केला. परिणाम विषाचा तिच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. तिला शेवटी राज्यातून खाली हकलून दिलेला आहे. अशा प्रकारची ती कथा आहे. इतिहासातली गोष्ट. आम्हीही आमच्या मुनींच्या जीवनात गोष्ट ही बघू शकतो की मुनींना देखील मंत्राचं सामर्थ्य काही असं प्रगट होतं की हातामध्ये जर विषाक्त जेवण त्यांच्या आलं तर ते विषाक्त जेवण देखील निर्विष होतं.
आशिविष, दृष्टीविष अशा वृद्धी त्यांच्या जीवनात आहे. वृद्धी आहे याचा अर्थ काय आहे? त्यांनी ते ज्ञानाने स्वतःमध्ये ती पॉवर क्रिएट केलेली आहे, ती ऊर्जा त्यांनी स्वतःमध्ये मिळवलेली आहे. साधनेच्या माध्यमातून, ज्ञान आराधनेच्या माध्यमातून ही विशिष्ट प्रकारची त्यांना वृद्धी प्राप्त झाली. याचाच अर्थ त्यांना ती कला त्यांनी अवगत करून घेतलेली आहे. तर असं आम्हाला जीवनामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून या गाथेचा जर प्रयोग आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायचा असेल, कालची गाथा आपण बघितली 195 नंबरची, तर हा आम्हाला प्रयोग करता येईल की कर्मबंधनातून सुटण्याची तर प्रत्येकाची इच्छा आहे. आम्ही म्हणतो देखील की कधी आम्ही मुक्त होऊ, कधी हा भाव माझ्या जीवनात येईल, त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. समराधिकारामध्ये अनेक टिप्स आपण बघितल्या प्रयोगाच्या दृष्टीतून, की भेदविज्ञानाची अखंड धारा माझ्या जीवनात कधी कशी राहील. भेदविज्ञान प्रति समय आमचं अहर्निश चिंतन भेदविज्ञानासाठी कसं राहील. समयसाची प्रत्येक गाथा आम्हाला ही शिक्षा देते आहे की आम्ही काय जीवनात करायला पाहिजे. या गाथेपासून देखील आम्ही हे समजू शकतो की वर्तमान काळामध्ये आम्ही जे फल भोगतो आहे कर्माचं, त्या फळाचा केवळ आम्ही ज्ञाता बनू शकतो का, आणि निर्विकल्प अशा आत्मस्वरूपाकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करू शकतो का. त्या कर्मफलामध्ये आम्ही वाहवत जातो की स्वतःचा स्वभाव भान ठेवतो. ही कला पण आम्हाला जीवनामध्ये लक्षात घ्यायची आहे. आणि यानंतर येणार आहे दुसरी गाथा, वैराग्याचं सामर्थ्य दाखवणारी. याच्यामध्ये ज्ञानाचं सामर्थ्य दाखविलं. आता या गाथेमध्ये वैराग्याचं सामर्थ्य दाखविणार आहे. वैराग्य म्हणजे काय? विरागता, रागामध्ये एकत्व न मानणं, रागापासून स्वतःच्या आत्म्याला भिन्न स्वरूप अनुभवणं. तर पहा गाथा 196 नंबरची. जह मज्जम पिबमानो अरदि भावेण मज्जदे पुरिसो दव्वुव भोगे अरदो नाणी विनबज्जदी तहेव. ज्याप्रमाणे अरदी भावेनं, अरती भावाने, अरती भाव याचाच अर्थ आसक्त न होता. जसं जबरदस्तीने एखादं काही आम्हाला देत आहे तर आम्ही ते अरती भावानी जर घेतलं तर मध्यम पिबमानो, दारू पिणारा पुरुष, न मज्जते, त्यांनी उन्मत्त बनत नाही. अर्थात उदाहरण आहे, उदाहरण एक देश लावायचंय. जरी तो अरती भावानी दारू पिल तरी त्याला ती दारू उन्मत्त करणारच आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्हाला उदाहरण पाहायचं आहे की समजा अरती भावानी तो दारू पितो आहे. याचा अर्थ लावताना त्या दारू मध्ये अशी काही औषध मिसळली की ते दारूची जी पॉवर आहे ती पॉवर जर नष्ट झाली असेल तर. त्याप्रमाणे परद्रव्याचा उपभोग घेणारा त्या उपभोगामध्ये अनासक्त रागरहित ज्ञानी देखील कर्मानी बद्ध होत नाही. म्हणजे अरती भावाने दारू पिणारा मनुष्य हा उन्मत्त बनत नाही, त्याला दारूची नशा चढत नाही. त्याप्रमाणे परद्रव्याचा उपभोग जबरदस्तीने एखादी व्यक्ती घेते आहे. जसं चारित्र मोहाच्या उदयात जबरदस्तीने भोगोपभोगाची सामग्री त्याच्यावर येऊन पडलेली आहे. चक्रवर्तीच्या जीवनात लक्षात घ्या, चक्रवर्ती हे संयमधारी आहे, सम्यक दृष्टी आहे भरत चक्रवर्ती. आणि भरत चक्रवर्तीच्या जीवनामध्ये ही 6 खंडाचं आधिपत्य येऊन पडलं. हे आधिपत्य येत असताना सुद्धा त्याचा उपभोग ते घेताना दिसत आहे. पण खऱ्या अर्थाने ते त्रयस्थ आहे, मध्यस्थ आहे. आम्हाला दीपक घेऊन जाणाऱ्या त्या पुरुषाची कथा माहिती आहे, भरत चक्रवर्तीच्या जीवनात जी घडली ती. जसा तो दीपक धरणारा मनुष्य सगळे राजमहाल पाहून आला, फिरून आला, कोशागरामधली रत्नसंपदा त्यांनी फिरला तिथे तो,
पण पाहू शकला नाही. याचं कारण या दिव्यातला एक थेंब जरी खाली पडला तर तिथेच तुझा शिरच्छेद होईल ही भावना हे त्याला माहिती होतं. आणि म्हणून त्याची नजर फक्त त्या दिव्याच्या ज्योतीवर केंद्रित झाली होती. त्याला इतर बाकी काहीही दिसलं नाही. त्याप्रमाणे सम्यक दृष्टीची दृष्टी जी आहे ती एक आत्मतत्वावर केंद्रित झालेली आहे. षटखंडाचं आधिपत्य तो भोगतो आहे. 96,000 राण्या त्याच्या दरबारामध्ये आहे. हे सगळं आहे. किती करोड हत्ती, किती करोड संपदा ही सगळी आहे. सगळे रत्न नवनिधी त्याच्या पायाशी आहे. कोशागारामध्ये चक्ररत्न उत्पन्न झालेला आहे. हा सगळा एवढा बाह्य परिकर असताना त्याची दृष्टी मात्र एक स्वतःच्या निज आत्मतत्वावर केंद्रित आहे. आणि त्यामुळे ते भोग भोगत असताना सुद्धा तो भोग भोगत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये समाधी शतक मध्ये एक श्लोक सुंदर ठेवला पूज्यपाद आचार्यांनी की गच्छन अपि न गच्छन. तो चालत आहे पण चालत नाही, बोलत आहे पण बोलत नाही, क्रिया करताना दिसतो आहे पण क्रिया करत नाही. अशा प्रकारचा ज्ञानीचं वर्तणूक हे वैराग्याचं सामर्थ्य आहे. विरागता इतकी अंतरंगामध्ये भिनलेली आहे की कधी हे सगळं सुटेल आणि कधी मी मोक्षाचा पथिक बनेल ही निरंतर भावना आहे. आम्हाला चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांचं उदाहरण ज्ञात असेल. आई वडिलांच्या इच्छेखातर त्यांना घरात राहावं लागलं. पण घरात राहत असताना सुद्धा विरागाचं फळ जीवनात असं होतं की शेतामध्ये जायचे पण शेतामध्ये पाखरांना उडवायचं नाही. उलट पाखरांना म्हणायचे की या पाखरांनो माझ्या या शेतामध्ये तुम्ही मनसोक्त दाणे खा. दुकानवर बसायचे. दुकानवर बसत असताना समोर गिऱ्हाईक आलं, त्याला कपडा हवा आहे, तो मोजून मागतो आहे. हे सांगतात आहे हा इथे गज आहे पडलेला. त्या काळामध्ये गज होता, लोखंडी गज. त्यांनी कापड मोजून दिल्या जात होतं. हा इथे गज आहे, तुम्ही कापड मोजून घ्या आणि या कापडाचे पैसे या ठिकाणी ठेवा. एवढी विरागता जीवनामध्ये संसारामध्ये असताना सुद्धा आज पंचम काळामध्ये आज आम्हाला पाहायला मिळते. आणि ते तर तो समजा शास्त्र लिहिल्याचा काळ तर पंचम काळाचा सुरुवातीचा काळ होता, म्हणजे चतुर्थ काळाच्या लगेचच्या नंतरचा काळ. त्यावेळेला तर लोकांचं वैराग्य भावना तीव्र प्रमाणामध्ये होती. आम्हाला माहिती आहे की संघ किती मोठा असावा. 24,000 साधूंचा संघ उत्तर भारतातून दक्षिण भारतात येण्यासाठी, त्यापैकी 12,000 साधू उत्तर भारतात राहिले आणि 12,000 साधूंचा संघ हा दक्षिणेमध्ये आला दुष्काळ पडल्यामुळे. कथाभाग आम्हाला सगळा हा माहिती आहे. याचा उपयोग अध्यात्म ग्रंथामध्ये आम्हाला करायचा आहे की वैराग्याचं सामर्थ्य जीवनामध्ये कसं असतं की सर्वांपासून तो विरक्त होऊन एक आत्म स्वभावावर त्याची दृष्टी केंद्रित झालेली आहे. तर असं हे वैराग्याचं सामर्थ्य या गाथेमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. टीका पहा. ज्याप्रमाणे कोणी एक पुरुष दारूबाबत अत्यंत अप्रीतीने प्रवृत्त झाल्याने दारू प्याला असतानाही तीव्र अरती भावाच्या सामर्थ्याने मत्त होत नाही. ही गोष्ट दारूच्या बाबतीत आहे. थोडं व्यावहारिक स्तरावरचं उदाहरण मी देते की एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला काहीतरी आजार झालेला आहे. आजारामध्ये एखाद्या डॉक्टरवर त्याचा यत्किंचितही विश्वास नाही आणि जेणेकरून त्या डॉक्टरनी त्याला औषध दिलं. तर ते औषध घेत असताना जर तो रोगी व्यक्ती अत्यंत अप्रीतीने अरुचीपूर्वक, घरातल्यांची जबरदस्ती आहे म्हणून त्या न पटणाऱ्या डॉक्टरची औषध घेत असेल तर त्याला गुण येतो का? व्यावहारिक स्तरावर पहा. मला तर हे वाटतं
की त्याला बिलकुल गुण येत नाही, कारण त्याच्या डॉक्टरवर विश्वास नाही आणि त्याचा त्या औषधावर विश्वास नाही. ज्याचा विश्वास आहे त्याला पाणी देखील अमृताप्रमाणे कार्य करतो, पण ज्याचा विश्वास नाही त्याच्या जीवनात अमृत पण काहीही बदल करू शकत नाही. उदाहरण थोडं व्यावहारिक स्तरावरच पहा. याप्रमाणे रागादी अज्ञान भावाच्या अभावाने सर्व परद्रव्यांच्या उपभोगाबाबत तीव्र वैराग्य भावपूर्वक प्रवृत्त झाल्यामुळे विषयांचा उपभोग घेऊन देखील तीव्र वैराग्य भावाच्या सामर्थ्यामुळे ज्ञानी कर्मानी बद्ध होत नाही. एक एक शब्द जणू काही मोजून मापून तोलून ठेवलेला आहे अमृतचंद्र आचार्यांनी आपल्या टीकेमध्ये, की अशा तऱ्हेने हा जो ज्ञानी आहे याच्या जीवनात रागादी अज्ञान भावाचा अभाव आहे. त्याच्या जीवनात रागादी अज्ञान भाव नाही. तो परद्रव्याचा उपभोग घेतो आहे, पण परद्रव्याचा उपभोग घेत असताना अंतरंगामध्ये परद्रव्यांची रुची नाही आणि तीव्र वैराग्य भाव आहे, की नको मला हे नको आहे आणि तरी देखील मला भोगावं लागत आहे, असा हा वैराग्य भाव त्याच्या जीवनात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात विषयांचा उपभोग घेतोही आहे आणि तरी तीव्र वैराग्य भावाच्या सामर्थ्याने काय आहे त्याच्या जीवनात, तर त्याचं वैराग्य इतकं प्रबल आहे, प्रखर आहे, की त्याच्या जीवनामध्ये आता नवीन कर्मबंध होत नाही. भावार्थ, विषयांचं सेवन करत असतानाही ज्ञानी कर्मांनी बद्ध होत नाही, हे वैराग्याचं सामर्थ्य आहे. भेदविज्ञानामुळे उदयजन्य विषयांना हेय समजून नाईलाजाने रोगाचा इलाज म्हणून भोगतो, तेथे आसक्त होत नाही आणि म्हणून नवीन कर्मबंध होत नाही, हेच वैराग्याचं सामर्थ्य आहे. भोग भोगण्याचा जो परिणाम आहे हा पापरूप परिणाम आहे. समजा आम्हाला काही भोगोपभोगाची सुखद सामग्री प्राप्त झाली, याच्यामध्ये आमचा साता वेदनीय कर्माचा उदय कारणीभूत आहे. म्हणजे मिळालेली आहे प्राप्ती, एक लाभांतर आहे, म्हणजे अंतराय कर्माचाही आम्हाला क्षयोक्षम आहे, नंतर साता वेदनीय कर्माचाही उदय आहे. अशा प्रकारची सामग्री तर आम्हाला प्राप्त झाली, पण भोग भोगण्याचा जो परिणाम आला आमच्या मनामध्ये, इच्छा, तर इच्छा हा परिणाम हा मोहनीयाचा उपज आहे, त्यामुळे तो पापरूप परिणाम आहे. ताटामध्ये पंचपक्वान्न मिळाले, हे आमचं लाभांतर आहे, भोगांतर आहे कर्माचा क्षयोक्षम, साता वेदनीय कर्माचा उदय. पण घास खाण्याचा परिणाम झाला की आमचा हा मोहनीय कर्माचा उदय आहे, इच्छा आहे, तो पाप परिणाम आहे. इतकं हे असं प्रकारचं कर्माचं गणित आहे की आम्हाला वाटतं की मला सगळी ही सामग्री पुण्योदयानी प्राप्त झालेली आहे आणि मग पुण्योदयानी प्राप्त झालं तर मला त्याचा उपभोग घ्यायलाच पाहिजे, ही जी आमची वृत्ती आहे. यासाठी सांगितलं की मयालित आहे त्याला पुण्योदय कारणीभूत आहे, पण भोगण्याचा भाव झाला की हा पापाचा उदय तुझा सुरू झालेला आहे. मोहनीय कर्माचा उदय आला, या उदयात भोग भोगण्याचा भाव आहे, म्हणून भोगात सुख नाही, त्यागात सुख आहे, हे आमचे ऋषी मुनी आम्हाला शिकवून गेले. म्हणून भोग भोगण्याचा परिणाम हा पाप परिणाम आहे आणि या परिणामामध्ये ज्ञानीची रुची नाही. त्याला तो भोग भोगावे असं अंतःकरणपूर्वक वाटत नाही. भोगांना तो रोगाप्रमाणे मानून भोगतो. हा एक रोग आहे मला जीवनामध्ये, विषयक सेवनाचा हा चारित्र मोह कर्मजनित असा रोग माझ्या जीवनात आहे आणि त्याचा इलाज म्हणून हा भोग भोगताना दिसतो.
अज्ञानीचं वेदन हे रागपूर्वक, रुचीपूर्वक आणि स्निग्धताजन्य आहे. उलट ज्ञानीचं वेदन रागरहित, अरुचीपूर्वक आणि स्निग्ध आणि वृक्ष रहित आहे. आपण 2 गाथा ज्ञान आणि वैराग्याच्या दोन्ही पाहिल्या. पहिली जी गाथा सांगितली त्यामध्ये ज्ञानाची फलप्राप्ती महिमा कथन केली आणि या दुसऱ्या गाथेमध्ये वैराग्याचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. आणि उदाहरण आम्ही बघितलं की मदिरेचं उदाहरण पाहिलं. अनादी कालापासून हा जीव रागामध्ये आसक्त आहे. विषयांना आसक्तीपूर्वक भोगतो. त्या सुख मानत होता. आता तेच विषय, पण आता आसक्ती संपली. ते दुःखरूप आहे, दुःखाचं कारण आहे असं अंतरंगामध्ये त्याला प्रतीतीत आलं की विषय हे दुःखाचं कारण आहे आणि दुःखरूपच आहे. स्वयं ते दुःखरूप आहे आणि दुःखाचं कारण आहे आणि त्यापासून तो विरत बनला. त्याची रुची तुटली आणि यालाच म्हणायचं वैराग्य. आणि एकदा जर का वैराग्य जीवनात आलं तर या वैराग्याच्या रसापुढे, आनंदापुढे बाकीचे सगळे जीवनामधले रस निरस वाटतात. जब निज आत्म अनुभव आवे, रस नीरस होत तत्क्षण अक्ष विषय नाही मान. हे सगळे रस जे आहे हे रस निरस हो जात तत्क्षण अक्षय विषय नाही भावे. इंद्रियांचे विषय देखील आता भावत नाही, रुचत नाही, आवडत नाही. तर अशी ही जीवनामध्ये विरागीची संपदा आहे. आणि ज्ञानीला हा स्वरूपाचाच रस इतका गहन आहे, अतिंद्रिय आनंदच त्याला एवढा सुंदर वाटतो आहे किंवा आहेच तो मुळात सुंदर. त्याच्या पुढे या विषय कशाचा रंग त्याच्यावर चढत नाही, त्यात त्याचा उत्साह राहत नाही. जयसेनाचार्यांनी यावर विशेष लिहिलं की कोणी व्यक्ती व्याधीचा प्रतिकार म्हणून मद्य घेतो, पण त्यात नशाविरोधक असं औषध मिसळून घेतो. त्याप्रमाणे परमात्म तत्वज्ञानी पंचेंद्रियाच्या विषयभूत भोजन, पान आदी द्रव्यांचा उपभोग घेताना ज्या अंशाने निर्विकार स्वसंवित्ती बहिरात्मा जीव राग करतो तसा हा करत नाही. काय सांगितलं की पंचेंद्रियाचा विषयांचा तो उपभोग घेतो आहे, पण इकडे तत्वज्ञानी आहे, इकडे स्वसंवित्ती ज्ञान त्याला झालेलं आहे, आत्मप्रतीती त्याला आलेली आहे. म्हणून मिथ्या दृष्टी जसा भोग घेतो तसा हा भोग बाह्यतः घेताना दिसला तरी देखील त्याच्या अंतरंगामधली भावभासना वेगळ्या प्रकारची आहे. तेच भोजन, तेच पान तो करेल, पण मिथ्या दृष्टी तन्मयतेने करेल, हा अनासक्त बुद्धीने करेल. दोनच्या अभिप्रायात ज्ञानामध्ये महत् अंतर असणार आहे. जेव्हा हा हर्ष उल्लास सहित समस्त विकल्प जालाने रहित होऊन परम योग लक्षण भेद विज्ञानाच्या बलाने सर्वथा वितरागी होईल, तेव्हा सर्वथा बंध रहित होतो. भूमिकानुसार हा वैराग्य भाव त्याच्या जीवनात अबंधकारक ठरतो. आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये समस्त विकल्प जाल संपतील त्यावेळेला हा परमयोग लक्षण भेद विज्ञानाच्या सामर्थ्याने संपूर्णतः वितरागी बनेल आणि संपूर्ण कर्मबंधांपासून हा रहित होईल. अशा तऱ्हेचं ज्ञान आणि वैराग्याचं सामर्थ्य दाखविणारी ही गाथा आम्ही बघितली. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनामध्ये करायचा असेल तर आम्हाला हे बघावं लागेल की जे काही आम्ही भोग भोगत आहोत, हे भोग भोगत असताना आमचा देखील अरुची भाव, भोगायचे भोगत असताना
हा मला भोगण्यायोग्य नाही, हा माझ्यापासून कधी दूर होईल, हा विचार करणं. कधी कधी असाही प्रश्न आम्हाला पडू शकतो की हे आम्ही स्वतःशी कपट तर नाही करत आहे, हे असं आम्ही करतो आहे, म्हणतो आहे, आणि तरीही भोग भोगतो आहे. ही एक प्रकारे आमच्याशी केलेली प्रतारणा आहे का? हाही प्रश्न कधी कधी मनात येतो, की आम्ही एकीकडे म्हणतो की हे भोग भोगणं चांगलं नाही आहे, आणि तरी देखील भोगांचा आम्ही उपभोग घेतच राहतो. हे आमच्या दृष्टीतून आम्ही स्वतःची वंचना करतो आहे का? आणि यावरही आम्ही समजायचं आहे की खरं आम्हाला आंतरिक तऱ्हेने वाटतं का की हे करत आहे तर हे मला करण्यापासून मुक्ती मिळाली पाहिजे. अशी जर आमची आंतरिक इच्छा असेल, आणि आज जरी आम्ही सोडू शकलो नाही, तरी हा भावनाचा संस्कार की हे मला सोडायचंय, आज नाही सुटत आहे, पण कधी ना कधी मला हे सोडायचंच आहे, हा संस्कार तर आमच्यावर नक्कीच कार्य करणार आहे. आज जरी आम्ही ते सोडू शकलो नाही, तरी ज्या प्रमाणामध्ये आम्ही ते सेवन करत असताना हे सोडायचं आहे हा विचार करू, त्या प्रमाणात आमच्यावर नक्कीच संस्कार होतील. आणि हे संस्कार आज नाही तर कधी ना कधी आमच्यावर आमचा त्याचा इफेक्ट दिसणारच आहे, हे निश्चितपणे समजायचं. आणि म्हणून आज आम्हाला ही आमच्यासाठी जरी प्रतारणा वाटत असली, तरी खऱ्या अर्थाने ही ज्ञानाची केलेली 1% म्हणा, त्याच्याही पेक्षा कमी प्रमाणात म्हणा, आम्ही ती सुरुवात केलेली आहे, असं समजा. आता यानंतर आचार्य परत ह्यावरच आचार्य कलश सांगणार आहे, अमृतचंद्र आचार्य. कारण त्यांचा आवडता विषय ज्ञान आणि वैराग्य हा कोणत्याही आचार्यांचा अत्यंत प्रिय असणारा विषय. आणि या प्रिय विषयावर बोलताना त्यांचा लेखणीचा फुलोरा आम्हाला त्यांच्या प्रत्यक्ष शब्दांमध्ये प्रतीत झालेला दिसतो. त्यांचे ते शब्द अंतःकरणापासून निघालेले, कारण बाह्यतः जसं त्यांचं आचरण आहे तसाच त्यांचा स्वभावही तिथे आहे. त्यांच्या बाह्य आणि अंतरंगामध्ये फरक नाही, म्हणून ते आतमधले शब्द जेव्हा निघतात तेव्हा ते खरंच आमच्या हृदयाला स्पर्श करून कसे जातात, हेही आम्हाला बघायसारखं आहे. उद्याच्या याच्यामध्ये आपण हा कलश बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो हरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.